गावात ते दाखवतो तुम्हाला, जे आम्ही गाईच्या शेणापासून प्रोडक्ट तयार करतोय. असं चावीचे किचन सुद्धा वेळ आहे त्यांना अजून पण तयार होणं चालू आहे. माझ्या बापाने मला घरामध्ये कुठलाच फोटो लावू नको बेटा, फक्त बोलीचा फोटो लावा. या ताईला उभं करा हो, या ताईला सांगा. चालत राहतो लोकांनी किती दाखवलं पण चालत राहा. काहीच नाही 1 रुपया पण नाही. 7 वर्षामध्ये फक्त ताई 1 महिन्याची या इकडे, शासनाकडून. इकडे या ना, इथं या ना मध्ये. मी बोलतो 2 शब्द जर बोलायचे. दादा मी उमरविऱ्याचे. नाव सांगा तुमचं. आमचं माझं नाव कैलास धनसिंग चव्हाण. पण आम्ही उमरविऱ्याचे. आम्हाला इथं 8 वर्ष झाले. आम्ही इथं काम करतोय हे गौशाळेत. पिंपळगाव हरेश्वर. अपंग आहे. आम्ही दोन्ही अपंग आहे, बहीण मी. इथं 8 वर्ष झाले आम्ही काम. तुम्ही काय काम करता इथं? इथं आम्ही काय गुरु वळतो. हां बाई एका हातानं गवऱ्या तापती, काय झाडूड वगैरे असं तसं करतो आम्ही. हां नमस्कार, मी दिनेश गायकवाड. आज पिंपळगाव हरेश्वर गोशाळेमध्ये अपंग दाम्पत्यांना रोजगार मिळाला असून 8 वर्षापासून रोजगार निर्मिती झाली असून इथे ह्या ताई एका हाताने अपंग असून त्यांचे घरचे सुद्धा अपंग आहेत आणि एका हाताने गवऱ्या थापून त्यांचा उदरनिर्वाह भागवतात. 8 वर्षापासून या कुटुंबाला इथे गोशाळेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली आहे आणि वेगवेगळ्या स्वरूपात गांडूळ खत निर्मिती, अंतिम संस्कारासाठी गवऱ्या, परत भाकड गायींची सेवा. इथे पूर्ण गावरान गायी आहेत, एकाही गायीचं दूध काढलं जात नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोशाळेतून या दाम्पत्याच्या हातून सेवा घडत असून गवऱ्यासुद्धा अंतिम संस्कारासाठी पाठवले जातात. तर जास्तीत जास्त लोकांनी गोशाळेला सहकार्य करावे. धन्यवाद.